या 4 जिल्ह्याला शेतकऱ्यांसाठी भरपाई जाहीर, प्रति 3 हेक्टरपर्यंत मदत। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। 21 जानेवारी 2025 रोजी ऑगस्ट 2024 या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ढगाळ वातावरण, तसेच जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्र्यावर्गीय फळपिकांच्या फळगळीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। तर याच्यामध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीस या ठिकाणी शेतकऱ्यांना नविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने देण्यात येते। आता त्याच्यानंतर 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त म्हणजे केंद्र शासनाची आणि राज्य शासनाने अवेळी अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग यासारख्या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना ही मदत दिली जाते। आता सततचा पाऊस सुद्धा ही नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे। आता ही जी मदत आहे 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात माहे-ऑगस्ट 2024 या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे झालेल्या, तसेच जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्र्यावर्गीय फळपिकांचे फळगळीमुळे झालेल्या नुकसानासाठी विशेष निधी मागणीचा प्रस्ताव अनुक्रमे विभागीय आयुक्त नागपूर व विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून संत्र्यावर्गीय फळपिकांच्या नुकसानाकरता विशेष बाब म्हणून मदतीची मागणी 15 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आला होता। मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आता शासन निर्णय पाहूया। वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात माहे-ऑगस्ट सन 2024 या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे संत्र्यावर्गीय फळपिकांच्या फळगळीमुळे झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त नागपूर या ठिकाणी 1084.98 लक्ष इतका, तसेच अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्र्यावर्गीय फळपिकांचे फळगळीमुळे झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांनी 15,498.10 लक्ष इतका निधी मागणी केल्यानुसार एकूण या ठिकाणी 165,83,08,000 इतका निधी एक वेळची विशेष बाब म्हणून मदत देण्यास या ठिकाणी शासनानं मंजुरी देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।